नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। गाडी बघा पलटी झाली मित्रांनो। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 8:15 वाजलेत मित्रांनो। उठलोय आता, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो। आता थोड्या वेळाने हमालांना फोन करायचा। 9 वाजता हमाल लोक रामपुरा सलकरला येणार आहे, तिथं जाऊन त्यांना घ्यायचंय। मग इथंच एका मिलमध्ये टाकून थोडा माल मग इंडस्ट्रियल एरियात जायचंय। पप्पूला पण लोडिंगचं चिठ्ठी भेटली, त्याला पुणे मार्केट टिंबर मार्केटचा लोड भेटलेला आहे। त्याला पण इथं इंडस्ट्रियल एरियातूनच लोडिंग करायची आणि हमाल लोक त्याचे पण रामपुरा सर्कललाच येणार आहे आणि मग दोन्ही गाड्या संगतीच लोडिंग करून संध्याकाळी आपण जाऊयात। उठलो बघाशी, थंडी भयानक येत मित्रांनो, फार म्हणजे फार गाठ आहे। आता पण म्हणजे असं वाटतं की उन्हातच बसावं, पण आता थोड्या वेळाने हमाल लोकांना फोन करून तिथं रामपुरा सर्कलला जायचंय। एकदम भयानक थंडी आहे। पंपातच थांबलेलं आहे। रोडच्या बाजूलाच पंप आहे। इथून ऑफिस आहे, एक 2-4 मिनिटाचाच अंतरावर आहे, जास्त लांब नाहीये। ऑफिसच्या जालाचा पुढे आलं की तिथंच पंप आहे, तिथंच रात्री डिझेल वगैरे टाकून थांबलेलो आहे। आता पप्पूची गाडी भरल्यानंतर परत इथे येऊन एकदा डिझेल वगैरे टाकून मग निघायला लागेल। तर मित्रांनो, आता थोडा वेळ थांबू, जाऊयात। आता नाश्ता वगैरे नाही केला। आता हमाल लोक इथे कुठल्या मिल मध्ये भरायचं ते काय माहित नाही अजून। जर जवळपास तिथं कुठं नाश्त्याचं असेल तर करूया, नाहीतर इंडस्ट्रियल एरियात गेल्यानंतरच नाश्ता करूया। तर थोडा वेळ थांबून निघूयात मित्रांनो। 11:30 वाजले मित्रांनो। लोडिंग आपलं चालू झालेलं आहे। आता या तिसऱ्या मिलला आलोय। सगळा तुकडा माल भरत आहे बघा, इथं समोर पडलेला आहे सगळा तुकडा पीस आहे। बहुतेक हा माल आहे ना, पॅकेजिंगचे कंपनी असतात जे बॉक्स वगैरे बनवतात लाकडी, त्या कंपनीसाठी जाणार आहे। आपण चुकून भरल्या गेलो। आम्हाला वाटलं की मागच्या वेळेस ज्याने भरलं त्यानेच भरले, तिथलाच माल आहे म्हणून सांगितलं आम्हाला दिघीचा, पण हा माल 100% दुसरीकडचा असणार आहे। पुण्यात गेलं की टपाल बदली वगैरे करून टाकतात आणि सगळा सुक्का माल आहे बघा। ह्या मालाचं आहे ना, लवकर वजन नाही येत। बहुतेक गाडी सोडायला लागेल आम्हाला, असा अंदाज आहे, नक्की सांगता नाही, पण तरी सुद्धा असाच ह्याच पद्धतीने सगळा माल असेल तर गाडी हे करायला लागेल। पलीकडं मिले मेन रस्त्याला गाडी लावली त्यांनी आणि असं टाकत आहे। बघू काय होतं आणि काय नाही। आता थोडक्यात जरा फसल्या गेलोय आम्ही। नाश्ता वगैरे करायचा, सकाळी चहा पिलोय, नाश्ता नाही केला अजून। आता बघू, नाही तर डायरेक्ट जेवणच। हे सगळ्या मिल फिरवत बसणार, असेच 4-5 मिल अजून फिरायला लागतो, त्याच्यानंतर यांचं 3:45 वाजले दुपारचे। गाडीचं लोडिंग चालू आहे आपलं, अर्ध्याच्या वर गाडी झालेली आहे। दिसणार नाही का, अंधार आहे सगळ्या गाडीत, लोडिंग चालूच आहे आपलं। शेट बघा, खुर्ची टाकून कसे बसले, कटिंग चालू आहे लाकडांची इथं। मला वाटलं सगळं छोटाच माल आहे, लाफा, पण पट्ट्या पण भरत आहेत मोठ्या, त्याच्यामुळं काय अडचण नाही। बहुतेक मग पॅकेजिंग कंपनीचं नसेल, दुकानाचंच असेल। इथं कटिंग चालू आहे लाकडाची। वणके भरपूर आणून पडलेत। सुक्का माल असलं की वजन येत नाही टनामध्ये, कमी वजन भरतं। या फळ्या ठेवल्यात बघा सगळ्या, सेंटरिंगचं मटेरियल आहे। इथं लाकूड कापत आहे बघा। 90% तरी बंगाली पोरं असतात मिलमध्ये सगळे। किती वाजवतील माझ्या अंदाजे
6 पर्यंत व्हायला पाहिजे, त्याच्या पुढं पण जाऊ शकतं. माल रेडी असेल तर काय अडचण नाही. 4 जण आम्हाला आहेत, एक आतमध्ये आणि 3 जण बाहेर आहेत. त्यामुळे 2 तासात आरामशीर होईल जर माल रेडी असेल तर. जर माल रेडी नसेल तर जरा वेळ लागेल. पप्पूला फोन नाही केला अजून, त्याची किती झाली काय माहित नाही. तो पण याच एरियात आहे, इंडस्ट्रियल एरियात. बघू आता त्याला फोन लावून विचारू त्याची किती झाली काय झालं ते. पेटीतच ठेवलं. मित्रांनो, रात्रीचे 8 वाजलेत. गाडी भरली, टपाल वगैरे हे करून चिकमंगळूर वगैरे पास करून आम्ही फार सागरापाटण्याची इथं आलोय. जेवासाठी थांबलं. इथे एक हॉटेल आहेत जेवणासाठी, तिथं थांबलेलं आहे. पप्पू येते मागं. पप्पूला डिझेल टाकायचं होतं म्हणून थांबला होता. पप्पूची गाडी पहिलीच अगोदरच भरलेली होती, त्याच्यामुळं तो डिझेल आमच्यासाठी थांबला होता. आता डिझेल टाकून येतो तोपर्यंत आम्ही पुढं आलं. आता इथं जेवण करायचं, कारण की दुपारी वगैरे जेवण नव्हतं झालं. भजी वगैरे खाल्लं होतं. इंडस्ट्रियल एरियात गेलो की जरा खाण्याचा प्रॉब्लेमच असतो, त्याच्यामुळं किरकोळ सकाळी डोसा खाल्ला होता, नंतर दुपारी भजी वगैरे खाल्ले, चिप्स वगैरे, आणि आलोय आता जेवणासाठी थांबलं. पप्पू येतोय तोपर्यंत ब्रेक सेटिंग करते, शेट तर जेवण करून निघूया मग. मित्रांनो सकाळचे 10:30 वाजलेत. उठलोय आता आणि आज दुसरा दिवस आहे. काकतीला आलोय आता उत्तमच्या इथं. रात्री सकाळी 4:45ला वगैरे आम्ही मुल्ला हॉटेलवर येऊन झोपलो. त्याच्यानंतर शेट कधी सकाळी निघाले मला पण नाही माहित, पण 8-8:30ला 8:45ला निघाले असतील. त्याच्यानंतर उत्तमच्या इथं आलं. आता गप्पा मारत थांबलोय दोघांसोबत. सगळेजण खाली गप्पा मारत थांबलो. मी आता एवढ्यातच उठलो. आता हातदर्गीला जायचंय, आंघोळ वगैरे करायचे, नाश्ता वगैरे तिथंच करून मग पुढचा प्रवास चालू. रात्री उशीर झाला सकाळी आम्हाला पोहोचायला, कारण की तिथून निघायलाच जरा उशीर झाला. त्याच्यामुळं सगळीकडेच लेट होत आलो. आम्ही कडूरच्या अलीकडे जेवण वगैरे केलं. परत कडूरमध्ये एक ऍक्सिडेंट झाला छोटासा, तिथं थोडा वेळ गेला. तुम्हाला टाकतो तो व्हिडिओ बघा. तो ड्रायव्हरने कशी गाडी घातली कुठं, तर पुढच्या ह्याच्यात तो व्हिडिओ पण दाखवतो. आणि आता जाऊयात, पहिले आंघोळ वगैरे करून घेऊयात, कारण की निघाल्यापासून आंघोळ वगैरे काहीच नाही झालेले. त्यामुळं आता पहिले आंघोळ करायला पाहिजे. निघतील आता लगेच. उत्तम आला म्हणून थोडा वेळ गप्पा मारत थांबले. तर निघूयात आणि मित्रांनो जाऊयात हाताला. गाडी बघा पलटी झाली मित्रांनो. ओव्हर स्पीडनी आला असेल, ब्रेक लागला नसेल. कालपासून आम्हाला हे डबा गाडीवाले एक कलाकार दिसलेले. काल पण कडूरचे इथे एक जण रेल्वे क्रॉसिंगला डायरेक्ट ते वरचं बॅरिकेड वगैरे पाडून आत घुसला होता, जे हाईट साठी लावतात ते सगळं. त्याचा टप वगैरे सगळं फाडून निघाला होता. तो व्हिडिओ पण टाकलेला आहे मी माग. आता दुसरा, हे जास्त ओव्हर स्पीडनी ब्रेकवर येतात, नंतर ब्रेक लागत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि पलटी काढतात. समोरच्या गाड्यांचा अंदाज येत नाही, त्याच्यामुळे असे ऍक्सिडेंट होतात. हा उतार खूप मोठा आहे.
कंटिन्यू ब्रेक धरून येतात. लायनर गरम झाले की नंतर ब्रेक लागत नाही. समोर एखादी गाडी आली की मग ब्रेक नाही लागले तर साईडला दाबण्याची आहे तर ती पलटी करून टाकतात. काल पण त्यांनी अतिशहाणा ड्रायव्हर असतो ते बघा, मागं व्हिडिओ टाकले त्याच्यात बघितलंच असेल तुम्ही. सगळा टप वगैरे सगळा तुटून निघालाय. म्हणजे डोळ्यांना दिसतंय तिथं की आपली गाडी बसणार नाही एवढी हाईट आहे, तरी त्यांनी गाडी कशी काय घातली काय माहिती. कुंदन शेट्टी व्हिडिओ काढला, बहुतेक त्यांनी नशा वगैरे केली, काय त्यांना सुधरत नव्हतं. तिथं थोडा वेळ गेलाय. आता आलोय आम्ही हातकर्लीच्या जवळ, 10 मिनिटात पोहोचू ढाब्यावर. आंघोळ करून लगेच निघायचं. आपल्या पार्टीने आज नाही बोलवलंय आपल्याला, उद्या रात्री बोलवलं, म्हणजे शनिवारी आपली गाडी खाली होईल. जाऊयात मित्रांनो, पहिले आंघोळ करून घेऊया. मित्रांनो 12:30 वाजले दुपारचे. हातकर्लीला आलोय, जेवणासाठी थांबलो. आंघोळ वगैरे केले, मस्त फ्रेश वगैरे झालं. जेवण चालू बघा. शेवभाजी सांगितली आज, आणि गवार आणि ऑमलेट, आणि आमचे 2 भाऊ बघा. या जेवायला सगळे, आणि हातकर्लीला यायचं जेवायला. हा सांग, जेवायला हातकर्लीला या, सांगून तिथं या. या जेवायला नंतर तो दरवेळेस म्हणत असतो की इथं यायचं का तिथं यायचं का लोकांनी, म्हणून सांगत जातो आपण. मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेत. आलोय आता उमरजच्या टोल नाक्यावर. वडापाव खाण्यास कंपनी ड्रेस आहे आमचा. चटणी शिवडा आहे आमच्या दोघांना बघा, आणि ह्याचा ड्रेस बघा पप्पूचा. हा, आणि त्याच्या मागचं तर सगळं पॅक आहे, जर्किन वगैरे घालून. भन्नाट वडापाव आपला उमरजच्या टोल नाक्यावर, तिथं थांबलो तो. भरपूर गर्दी होती बघा. माग एक बस दिसती, ती बस आली होती, पुण्याचीच आहे, पिंपरी चिंचवडची, त्याच्यामुळं फार गर्दी होती. पण भेटला लगेच, खाल्लं. आता निघूयात. आता पप्पूला रात्री 2 वाजता बोलवलंय, मार्केटचा लोड आहे त्याचा, त्याच्यामुळं तो 2 वाजता जाणार आहे खाली करायला. लोहायनगरच्या बाजूलाच गल्लीत तिथं दुकान आहे, तिथं त्रास असतो फार. ते लोकल पोर भरपूर त्रास देतात. पण दुकानवाल्याने सांगितलं कामानेची इथं येऊन थांबा, मला फोन करा 2 वाजता, मी येईल तुम्हाला घ्यायला. म्हणजे काय टेन्शन आहे, कारण की तिथं रिक्षाचं पार्किंग आहे, सगळ्या रिक्षा काढायला लागतात. तर जाऊयात मित्रांनो, चहा वगैरे घेऊयात आणि कल्टी मारूयात. काय करत आहे, जार उचलत होतो. चहा पण पिते. या मित्रांनो चहा प्यायला उमरजला. पप्पू सांग कुठं? उमरजला या, वडापाव. उमरजच्या टोल नाक्यावर या, वडापाव खायला उमरजला. मित्रांनो सकाळचे 8 वाजले. मी मार्केटला आलेलो आहे आता, म्हणजे रात्री 3 वाजताच मार्केटला आलतो. त्याच्यानंतर गाडी लावायला जागा नव्हती, त्याच्यामुळे मी गाडीतच थांबलो. आता उठलो, फ्रेश वगैरे झालो. आता आसिफभाईला फोन लावायचा. आसिफभाई येतील थोड्या वेळात, त्यांच्या ताब्यात गाडी देऊन मग आपण घरी जायचं आणि फ्रेश वगैरे होऊन परत मार्केटला यायचंय. पप्पू आणि कुंदन शेठ घरी गेले. रात्री 3 वाजले मला इथं पोहोचायला. निलेश टिंबर मार्केटला गेलाय गाडी खाली करण्यासाठी.
आता तो पण येईल 8:30 वाजेपर्यंत वगैरे त्याची गाडी खाली होईल. त्याच्यानंतर तो पण इथंच मार्केटला येईल. त्याच्यानंतर बघू आता तो घरी जाणार आहे का काय करणार आहे नक्की नाही माहिती आहे, पण बहुतेक घरी जाईल. नंतर कुन्न शेट वगैरे पण येतील दुपारपर्यंत परत. आम्ही सगळेच येऊ दुपारपर्यंत परत. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.